ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि त्यामध्ये आपण बघत आहोत युद्धखंड. युद्धखंडातील अंतिम भागामध्ये शिव हे बाणासुराच्या नगरीमध्ये राहतात. ते त्याला तसा वर देतात. तेव्हा एकदा बाणासुराला खूप अहंकार होतो आणि त्यावेळेस शिव बाणासुराला सांगतात की बाणासुरा, तुझा हा अहंकार लवकरच संपेल. जेव्हा कधी तुझ्या रथावरची ध्वजा हे खाली पडेल त्यावेळी भीषण असे युद्ध होईल. त्याप्रमाणे एक दिवस त्याच्या रथावरची बाणासूरच्या रथावरची ध्वजा ही खाली पडते आणि तो युद्धाची वाट पाहू लागतो. तर दुसरीकडे पार्वतीच्या वचनेप्रमाणे उषाला एक दिव्य स्वप्न पडते आणि त्या स्वप्नात श्रीकृष्णांचा नातू अनिरुद्ध याचे उषाला दर्शन होते. ती त्याला पतिरूपाने स्वप्नात वरते. ती स्वप्नातून ज्यावेळी जागी होते त्यावेळी ती मोठमोठ्याने रडू लागते. त्यावेळी चित्रलेखा ही उषेची समजूत काढते आणि चित्रलेखा अनेक प्रकारचे चित्र काढून ती अनिरुद्धचे चित्र काढते. ते पाहून उषाला खूप आनंद होतो आणि चित्रलेखा द्वारकेला गेली जाते आणि ती अनिरुद्धला घेऊन येते. उषा अनिरुद्धला घेऊन अंतपुरात येते. ते ती अनिरुद्धासोबत क्रीडा करते. त्यावेळी ही बातमी बाकी स्त्रियांनी बाणासुराला जाऊन सांगतात आणि तो खूप क्रोधित होतो आणि तो सैन्यांना म्हणतो की उषाच्या अंतपुरात कोण आला आहे त्याला पकडा आणि कारागृहात टाका. बाणासुराने आपले सैन्य तिकडे पाठवले. त्या सैन्याने अंतपुराला वेढा दिला. अनिरुद्ध बाहेर आला. वज्र आणि परी याने सर्व सैन्याला ठार केले. बाणासुराने दुसरे सैन्य पाठवले. अनिरुद्धाने त्यांना देखील ठार केले. नंतर बाणासूर हा कुंभार नावाच्या एका युद्धकुशल अशा मंत्र्याला घेऊन युद्धात जातो. तो अनिरुद्धाशी गुप्त मार्गाने युद्ध करू लागतो आणि नागपाशाने अनिरुद्धाला बांधून टाकतो. त्याला मारून टाका अशी देखील आज्ञा तो सैन्यांना करतो. त्यावेळी धर्मनिष्ठ कुंभार म्हणतो की याला तुम्ही ठार मारू नका. हा श्रीकृष्णाचा नातू आहे. त्याच वेळी आकाशवाणी होते की अनिरुद्धला ठार मारू नका. अनिरुद्धला जेव्हा नागपाशात बांधून कारागृहात ठेवले जाते त्यावेळी अनिरुद्ध हा भगवती दुर्गा देवीची प्रार्थना करतो आणि भगवती माता ही कारागृहामध्ये प्रकट होते. नागपाशातून अनिरुद्धाची सुटका करते. अनिरुद्ध हा कारागृहातून बाहेर आल्यानंतर उषा आणि त्याचे मिलन होते. चित्रलेखा ही अनिरुद्धला गुप्तपणे शोणितपुरात जेव्हा घेऊन जाते त्यावेळी नेमकी द्वारकेमध्ये काय घडतं तर अनिरुद्ध हा द्वारकेबाहेर गेल्यामुळे सर्वत्र मोठी गडबड होते. स्त्रिया रडू लागतात. नारदांनी श्रीकृष्णाला भेटून सर्व हकीकत सांगतात. यादव हे बाणासुराच्या नगरीवर आक्रमण करतात. ते बाणासुराची रक्षा करण्यासाठी स्वतः शिव तेथे येतात. शिवगण व यादव यांचे भीषण युद्ध होते. श्रीकृष्णांचा रथ हा दारुकाने शिवांच्या समोर आणला. त्यावेळी श्रीकृष्णाने हात जोडले आणि शिवांची प्रार्थना केली. त्यावेळी शिव म्हणतात की बाणासूर अतिशय अहंकार झालेला आहे. त्याचे हात जोडण्याची वेळ आली आहे. परंतु मी येथे असताना बाणासुराचे हात तोडणे योग्य होणार नाही. तरी माझ्यावर जंबूशास्त्राचा तुम्ही प्रयोग कर. त्यामुळे मला जांभया येतील आणि शिवजींना जांभया येऊ लागतात. त्यावेळी अति अहंकारी बाणासुराला मारण्यासाठी श्रीकृष्ण त्याच्याकडे जातात. त्यांच्या आज्ञेनुसार श्रीकृष्णाने त्यांच्यावर जंबूशास्त्राचा प्रयोग केला आणि त्यानंतर त्या अस्त्राने गणांना देखील जांभया येऊ लागल्या. सर्वजण रणांगणामध्ये अगदी गाढ झोपी गेले. ते सगळे पाहून बाणासूर कृष्णासह युद्ध करण्यास तयार झाला. श्रीकृष्णाने बाणासुरावर अनेक तीक्ष्ण असे बाण सोडले, पण बाणासुराने ते बाण मधल्या मध्येच तोडून टाकले. श्रीकृष्ण व बाणासुराचे युद्ध हे बराच काळ चालू राहिले. श्रीकृष्णाने बाणासुराचे धनुष्यबाण मोडून त्याच्या रथांचे घोडे देखील मारले. नंतर श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र हाती घेतले आणि बाणासुराचे अनेक हात हे तोडून टाकले व 4 हात शिल्लक ठेवले. त्यावेळी महादेव तेथे प्रकट होतात. त्यावेळी ते श्रीकृष्णाला सांगितले की बाणासुराचे शीर हे तू छेदू नको. त्यावेळी श्रीकृष्णाने चक्र हे मागे घेतले. शिवांच्या आज्ञेने बाणासुराचे आणि श्रीकृष्णाचे हे सख्य झाले. श्रीकृष्ण शोणितपुरात आले. तेथे त्यांना अनिरुद्ध आणि त्याची पत्नी उषा दिसते. अनिरुद्धला सुखरूप पाहून श्रीकृष्ण, प्रद्युम्न आणि यादववीरांनी अतिशय आनंद उत्सव साजरा केला.
बाणासुराने सर्वांचे स्वागत करले. त्यांनी अनिरुद्ध आणि उषाला अनेक रत्ने देखील प्रदान केली. त्यानंतर अनिरुद्ध, उषा, चित्रलेखा यांना घेऊन ते द्वारकेकडे गेले. कृष्ण जेव्हा द्वारकेला जातो त्यावेळी बाणासूर हा खूप दुःखी होतो आणि त्यावेळी नंदीश्वर बाणासुराला म्हणतो की भगवान शिव हे भक्तांचा सांभाळ करणारे आहे आणि आता तू त्यांची मनोभावे सेवा कर. नंदीचे बोलणे ऐकल्यानंतर बाणासूर शिवांकडे जातो. त्याने शिवजींना तो नमस्कार करतो आणि त्याच्या डोळ्यातून प्रेम अश्रू हे ओघळू लागतात. बाणासूर हा नृत्य करतो. शिवजींची संगीत प्रिय असल्याने त्यांनी बाणासुरास वर मागण्यास सांगितले. त्यावेळी बाणासूर म्हणतो की हे महेश्वरा, तुमच्या भक्तीने मानवाला मुक्ती मिळते. जो विषय लंपट असतो तो जणू विषच भक्षण करत असतो. तुम्ही महान आहात. मी तुम्हाला वारंवार नमस्कार करत आहे. माझ्या मनामध्ये सर्व प्राणीमात्रांबद्दल दयाभाव निर्माण व्हावा, ही अंतःकरणापासून मी तुमच्याकडे प्रार्थना करत आहे. बाणासुराची प्रार्थना ऐकल्यानंतर शिव बाणासुरावर प्रसन्न होतात आणि म्हणतात की सर्व काही तुझ्या मनासारखे होईल. बाणासूर हे ऐकल्यानंतर खूप कृतकृत्य झाला आणि तो गणांचा अधिपती देखील झाला आणि तो शिवांची सेवा मनोभावे करू लागला. भगवान शिवांनी गजासुराला कसे मारले तर गजासूर हा महिषासुराचा पुत्र होता आणि भगवतीने देवांच्या हितासाठी आपल्या पिताशी युद्ध करून त्याला ठार केले. हे करताच तो खूप क्रोधित होतो आणि तो देवांचा बदला घेण्यासाठी तो तपश्चर्या करतो. तो हिमालयातील एका गुहेमध्ये जातो. तो ब्रह्मदेवाच्या उद्देशाने तो तप करतो. तपश्चर्येमुळे तो अतिशय असा तेजस्वी दिसू लागतो. त्याची कठोर तपश्चर्या पाहून सर्व देवदेवता ब्रह्माकडे जातात आणि त्यांनी ब्रह्मांना ते प्रार्थनात करतात की आमचे रक्षण करा म्हणून देखील ते सांगतात. त्यावेळी ब्रह्मदेव हे गजासुराच्या आश्रमात जातात. गजासुराची कठोर तपश्चर्या पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटते आणि ते गजासुराला म्हणतात की आता उठ, तुझी तपश्चर्या ही सिद्ध झाली आहे. तुला वर देण्यासाठी मी आलो आहे. त्यावेळी गजासूर म्हणतो की कामाच्या अधीन असलेल्या कोणत्याही स्त्री पुरुषाकडून माझा वध हा होऊ नये. त्यावेळी ब्रह्मदेव त्यांना तसा वर देतो आणि बाणासुराने तपश्चर्या थांबवून तो सत्यलोकी परततो. गजासूर हा नंतर दैत्यांचे सैन्य जमवतो आणि तिन्ही लोकी आपले राज्य निर्माण करतो. लोकपालांना देखील तो पराजित करतो. सत्ता संपत्तीमुळे त्याची पापबुद्धीही मात्र वाढते. तो ऋषीमुनींना त्यानंतर त्रास देऊ लागतो. त्यावेळी जेव्हा तो त्रास देतो त्यावेळी इंद्र हे शंकराची प्रार्थना करतात. शंकराने त्रिशूळाने गजासुरास घायल करतात. गजासूर म्हणतो की तुमच्या हातून मृत्यू येणे हे माझे परमभाग्य आहे. माझे कातळे परिधान करावे, कृतिवास नामाने प्रख्यात व्हावे. त्यावेळी शंकर म्हणतात की तू कृतिकेश्वर नामाने प्रसिद्ध होशील आणि शिवजींचे ध्यान करत गजासुराने त्याच्या शरीराचा त्याग केला. त्यानंतर पुढे जाऊन पूर्वी विदल आणि उत्पल नावाचे दोन महाबलाढ्य दैत्य होते आणि त्यांचा पार्वतीने कशा प्रकारे त्यांना मारले तर एके दिवशी नारदांनी त्या दैत्यांची भेट घेतली आणि पार्वतीच्या सौंदर्याचे वर्णन ते त्यांना करू लागले. ते दैत्य पार्वतीला तेथून पळून नेण्याचा ते विचार करू लागले. एक दिवस पार्वती आपल्या सखीसोबत चेंडू खेळत असताना खेळ अगदी रंगात आला होता आणि शिव देखील खेळ बघताना हे रमून गेले होते. पार्वती खेळताना वरतून विदुल आणि उत्पन्न हे पाहत होते. त्यांनी पार्वतीला पळून नेण्याचे ते ठरवतात. ते त्यासाठी पृथ्वीवर देखील उतरतात आणि ते शिवगणांचे रूप धारण करतात. शिवानी त्यांचे मायावी रूप हे त्यांना माहीत होते. त्याचप्रमाणे पार्वतीने देखील त्यांचे मायावी रूप हे ओळखले होते. पार्वतीने आपल्या हाती असलेला चेंडू जोरात फिरवला आणि त्या दोघांच्या अंगावर तिने फेकून मारला. त्यावेळी ते दोघेही त्या क्षणी मृत्यू पावले आणि त्या चेंडूचे पार्थिव लिंगात रूपांतर झाले. ते शिवलिंग कुंदकेश्वर नावाने पुढे प्रसिद्ध झाले. काशी क्षेत्रातील कुंदकेश्वर दृष्टांचा संहार व सज्जनांचा प्रतिपाळ करणारे हे कुंदकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण युद्धखंड बघितला. आता यापुढे आपण बघणार आहोत शतरुद्र संहिता. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.